नमस्कार. माझ्या भाषणाचा विषय आई बाबा. मी माझ्या आई बाबांबद्दल 4 शब्द सांगणार आहे. खरं तर माझ्या आई बाबांबद्दल 4 शब्द पुरणार नाही. तुम्हाला तर ती गोष्ट माहीतच असेल. जेव्हा आपले पप्पा आणि काकी ह्या दोघांमध्ये एक दिवशी असं ठरलं की जो पण पहिल्यांदा विश्वाला प्रदक्षिणा घालून येईल त्याला पूजेचा पहिला मान मिळेल. कार्तिकने आपल्या मोरावरती बसून विश्वाला प्रदक्षिणा घालायला सुरुवात केली. मात्र आपल्या पप्पांनी तिथे असलेल्या आपल्या आई बाबांना म्हणजे शंकर आणि पार्वती ह्या दोघांना एक प्रदक्षिणा पूर्ण घालून पूजेचा पहिला मान मिळवला. ह्यातनं आपल्याला असा बोध मिळतो की आपले विश्व आपले आई बाबा आहे. झोप मला यावी म्हणून जागी राहते ती माझी आई सोनाली. भविष्य माझे घडावे म्हणून सतत राबत राहतात ते माझे बाबा योगेश. सर्व तीर्थी माता सर्व देवता पिता म्हणजे आई तीर्थ समान आहे. बाबा सर्व देवतांसमान आहे. आई बाबा माझे परमेश्वर आहेत. परमेश्वर माझ्यासोबत राहू शकत नाही म्हणून त्याने मला माझे आई बाबा दैवत दिले आहे. माझे आई बाबा माझे आयुष्याचे गाडीचे 2 चाक आहे. त्या 2 चाकांना समान महत्त्व आहे. मी माझ्या आईकडून मिळत म्हणून माझी आई गृहिणी असून उच्च शिक्षित आहे. मी माझ्या आईकडून वेळेचं नियोजन करायला शिकलो. माझी आई मला संस्काराची शिदोरी देते. माझ्या आई वेळेत वेळ काढून मला अभ्यास देते. मला माझ्या बहिणीला छान सांभाळते. माझे बाबा मला कर्तव्याची जाणीव करून देतात. माझे बाबा शिक्षक असल्यामुळे मला शिक्षणाचा वारसा मिळाला आहे. बाबा मला सगळे लोक शिकवतात. योगासन सूर्यनमस्कार शिकवतात. आई म्हणजे दरवाजातली रांगोळी. बाबा म्हणजे आई म्हणजे घरातला दिवा. बाबा म्हणजे त्या दिव्याचा प्रकाश. आई म्हणजे दरवाजातली रांगोळी. बाबा म्हणजे निळे भोर आकाश. मला माझ्या आई बाबांबद्दल भरभरून बोलण्याची संधी दिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. धन्यवाद.